ओके स्टुडंट्स, सो आपण पाहत होतो रोटेशनल डायनामिक्स MCQ. ठीक आहे, सो व्हिडिओ अडकला होता त्यामुळे आता ठीक आहे आपण परत रिझ्यूम करूया. बघा क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन बघा काय आहे. टू डिस्क ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया I1 and I2 about their respective axis rotating with angular frequencies ω1 and ω2 respectively are brought into contact face to face with their axis of rotation coincident. The angular frequency of the composite disk will be. कंपोजिट डिस्कची विचारली पाहिजे. ठीक आहे, अगोदर वेगवेगळे घेतलं नंतर तिघांना कंपोजिट केलं. बघा म्हणजे त्यांनी काय सांगितलं, एक डिस्क आहे ही अशी, लेट्स से दिस इज द डिस्क, त्यानंतर दुसरी एक डिस्क आहे राईट. दोघं पण अगोदर कशा रोटेट होतात बघा, अशा रोटेट होतात. म्हणजे काय, ऍक्सिस कसा आहे, पासिंग थ्रू दी सेंटर अँड परपेंडिक्युलर टू दी प्लेन, हा त्यांचा ऍक्सिस आहे बरोबर. ह्या ऍक्सिस भोवती त्या रोटेट होत आहे. त्यांनी काय सांगितलं नेक्स्ट केसमध्ये की ह्या दोन ज्या डिस्क आहेत यांना आता आपण कंबाईन केलंय, कंपोजिट केलंय. ह्या दोन डिस्कला आपण काय केलंय, असं कंपोजिट केलंय, दोघांना जोडून टाकले एकमेकाला. आणि आता त्या दोघं कंबाईन, अगोदर ह्या दोघे अशा रोटेट व्हायच्या अशा, आता दोघांना काय केलं, कंबाईन केलं, आता दोन्ही अशा रोटेट होणार आहे राईट. म्हणजे आता इथे काय होणार आहे बघा, काय होणार आहे बघा, म्हणजे आता ह्या केसमध्ये आपण काय केलं की एक्सटर्नल टॉर्क लावला काय नाही. आपल्याला कन्सेप्ट काय, ह्या केसमध्ये अँग्युलर मोमेंटम जे असेल दॅट सेम अँग्युलर मोमेंटम विल बी हिअर राईट. सो इनिशियल केस मध्ये बघा अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे बघा, इनिशियल केसमध्ये दॅट इज I1 ω1 प्लस I2 ω2. कारण की आपल्याला माहित नाहीये त्या कोण दोघांची, त्या सेम रेडियसच्या आहेत कशा आहेत काय वगैरे, म्हणून त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असेल किंवा त्या सेम स्पीडनं रोटेट होत आहेत, दॅट वी डोंट नो. सो आपण काय घेतो I1 ω1 प्लस I2 ω2. बट सेकंड केसमध्ये आपण असं घेऊ शकतो दॅट इज I1 प्लस I2 इंटू ओमेगा. कारण की एवढं फिक्स आहे, ज्यावेळेस तर दोन एकमेकांना कंपोजिट केले जातील त्यावेळेस त्या ऑब्व्हियसली त्यांची अँग्युलर स्पीड कशी पाहिजे, सेमच पाहिजे, दॅट विल बी ओमेगा. आणि बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आपण काय करणार, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम दॅट इज L1 इज इक्वल्स टू काय राहणार L2, म्हणजेच काय I1 ω1 इज इक्वल्स टू I2 ω2. म्हणजेच काय ह्या केसमध्ये, ठीक आहे हे नाही लिहित मी कारण की आपण ऑलरेडी कन्व्हेन्शन वेगवेगळे घेतलेत बघा. सो इथे काय होणार, दॅट इज L1 काय आपली I1 ω1 प्लस I2 ω2 इज इक्वल्स टू मग काय घेणार, दॅट इज I1 प्लस I2 इंटू ओमेगा. सो देअरफॉर आन्सर काय राहील माझं, I1 ω1 प्लस I2 ω2 डिवायडेड बाय I1 प्लस I2. दिस इज माय ओमेगा राईट. दिस इज माय फायनल अँग्युलर फ्रिक्वेन्सी, दॅट इज ऑप्शन ए. दॅट इज ऑप्शन काय असेल, ऑप्शन ए. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय, अ बॉल रोल्स, बघा काय दिलंय, एक मिनिट, बघा काय दिलंय, अ बॉल रोल्स विदाउट स्लिपिंग. द रेडियस ऑफ डायरेक्शन ऑफ द बॉल about an axis passing through its center of mass is k. If radius of the ball be r, then the fraction of total energy associated with the rotation. काय सांगितलंय बघा, त्यांनी काय सांगितलंय, if the radius of the ball be capital R, fraction of total energy associated with the rotational energy. अच्छा, fraction of total energy associated with the रोटेशनल एनर्जी. म्हणजे आपल्याला काय काढायचं बघा ह्या केसमध्ये, एकदा आपल्याला घ्यायची आहे इथे दॅट इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी, सेकंड टाइम आपल्याला घ्यायची आहे दॅट इज रोटेशन, आणि दुसरं टोटल कायनेटिक एनर्जी. आणि आपल्याला काय करायचं, दोघांचा इथे रेशिओ घ्यायचा आहे बघा. आता सिंपल आहे, जास्त काही नाहीये बघा. काय असणार आहे बघा, रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच काय, आय म्हणजे काय असतो, 1/2 mk स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बरोबर, mk स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. दिस इज कायनेटिक एनर्जी रोटेशनल. नाउ टोटल कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, टोटल कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, दॅट इज ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. म्हणजेच काय, हाफ I ओमेगा स्क्वेअर
प्लस हाफ एम व्ही स्क्वेअर. म्हणजे इथं काय होणार बघा आता, हाफ आय ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय, दॅट इज 1/2 इज इक्वल्स टू 1/2 हेच घेणार, दॅट इज एम के स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आणि हे 1/2 एम व्ही स्क्वेअर. 1/2 एम व्ही स्क्वेअर. बघा आता एम व्ही स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे बघा आता, व्ही स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटीचं रिलेशन काय असतो, व्ही म्हणजे काय असतो, व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा असतो. सो आपण ओमेगा स्क्वेअरलाच व्ही स्क्वेअर बाय आर्स करू. हां, याला एम व्ही स्क्वेअरच देऊ जशाल तसं, यालाच आपण हे करू. दॅट इज हे बघा इथं काय होईल, 1/2 एम के स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअरला मी काय लिहिणार, व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. का, कारण की व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा असतो. सो ओमेगा इज इक्वल्स टू काय असणार, व्ही बाय आर. तिथे स्क्वेअर आहे म्हणून दोघांना पण इथं स्क्वेअर येणार. ठीक आहे. सो इथे काय येणार, प्लस 1/2 एम व्ही स्क्वेअर. दोघांमधून जर 1/2 एम व्ही स्क्वेअर जर मी कॉमन काढला तर इथे काय मिळेल मला, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. इथं मला टोटल एनर्जी काय मिळेल बघा, टोटल कायनेटिक एनर्जी टोटल काय मिळेल मला, दॅट इज 1/2 एम व्ही स्क्वेअर. इथे काय मिळेल मला, के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. राईट, ही माझी आहे कायनेटिक एनर्जी टोटल. आता मला काय काढायचं की जी रोटेशनल एनर्जी ही याच्या किती फ्रॅक्शनल, राईट. म्हणजे मी काय करणार आता बघा आता, देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन डिवायडेड बाय टोटल कायनेटिक एनर्जी. बघा रोटेशनची किती आली आहे आपली, 1/2 एम के स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच काय, याला आपण असं लिहू शकतो 1/2 एम के स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बरोबर. सो इथे काय लिहिणार मी, दॅट इज 1/2 एम के स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर डिवायडेड बाय, इथे काय लिहिणार मी 1/2 एम व्ही स्क्वेअर. इथे काय राहणार, के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. इथे काय होणार, 1/2 कॅन्सल, एम एम कॅन्सल, व्ही स्क्वेअर कॅन्सल. राहणार काय फक्त बघा, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर डिवायडेड बाय के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हा आर स्क्वेअर बी कॅन्सल होणार. सो इथं काय राहणार बघा, के स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. फायनल आन्सर काय राहणार, के स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. काय राहणार बघा, के स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. दिस इज द आन्सर, ऑप्शन सी. काय नाही, सिंपल रेशिओ घेतलाय आपण, रोटेशनल कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द रोलिंग बॉडी. रोलिंग मोशनचा प्रॉब्लेम आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा, अ सॉलिड सिलेंडर ऑफ मास कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर rolls without slipping down an inclined plane making angle theta with the horizontal, then its acceleration will be. acceleration विचारलंय बघा. acceleration चा फॉर्म्युला काय आहे, acceleration चा फॉर्म्युला बघा, रोलिंग मोशन साठी acceleration चा फॉर्म्युला काय, a is equals to g sin theta upon 1 plus k square by r square. हा असा फॉर्म्युला आहे बघा. कशासाठी, दिस इज द फॉर्म्युला फॉर द ऍक्सेलरेशन ऑफ द रोलिंग बॉडी. रोलिंग बॉडी म्हणजे कशी, आपण असं स्लोप घेतला तर आठवतंय का, याच्यामध्ये अशी रोल होतीये ह्याच्यावरती. सो इथे ऍक्सेलरेशन साठी आपण एक फॉर्म्युला काढला, तो फॉर्म्युला हा असतो जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, वेअर के इज व्हॉट, रेडियस ऑफ जायरेशन. आता त्यांनी काय सांगितलंय, सॉलिड सिलेंडर त्यांनी सांगितलंय, सॉलिड सिलेंडर. आता सॉलिड सिलेंडरसाठी बघा, सॉलिड सिलेंडर ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr स्क्वेअर बाय 2. म्हणजे याच्यासाठी देअरफॉर ह्याच्यासाठी के ऑफ सॉलिड सिलेंडर काय असणार आहे बघा, दॅट इज के स्क्वेअर काय असणार, म्हणजे डायरेक्ट के स्क्वेअरच घेऊ आपण, काय असणार आहे, दॅट इज आर स्क्वेअर बाय 2. कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते, एम के स्क्वेअर, म्हणजे के स्क्वेअर काय असणार आहे, आर स्क्वेअर बाय 2. राईट. सो ऑब्विसली इथे आपल्याला के स्क्वेअर मिळाला, आपल्याला आर स्क्वेअर बाय 2. सो डायरेक्टली मी इथे काय लिहिणार, देअरफॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू, बघा मी इथे काय लिहितो ह्या फॉर्म्युल्यामध्ये, ए इज इक्वल्स टू ऍक्सेलरेशन, ए इज इक्वल्स टू हे वरती जी साइन थिटा जशाला तसा डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअरच्या जागी मी काय लिहिणार, डायरेक्टली आर स्क्वेअर बाय 2 आणि डिवायडेड बाय हा खालचा आर स्क्वेअर जशाला तसा, आर स्क्वेअर कॅन्सल. म्हणजे इथे काय राहणार बघा, ए इज इक्वल्स टू जी साइन थिटा अपॉन 1 प्लस 1/2, म्हणजे काय राहणार इथं, जी साइन थिटा डिवायडेड बाय
2+1 3/2 म्हणजे काय होणार 3/2 म्हणजे हा 2 वरती जाणार म्हणजे आन्सर काय येणार 2/3 g sin थीटा. दिस इज द ऍक्सेलरेशन. कोणता ऑप्शन आहे 2/3 g sin थीटा? ऑप्शन बी. ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय. अ सॉलिड cylinder rolls up an inclined plane of inclination theta with an initial velocity v. How far does the cylinder goes up the plane? आता त्यांनी असं काय सांगितलं, त्यांनी सॉलिड सिलेंडर आहे तर ते सिलेंडर वरती न्यायचं आहे त्याला आपल्याला विथ इनिशियल वेलोसिटी किती v. ऑब्विसली ते काय होणार आहे, इथे त्याला कायनेटिक एनर्जी मिळणार आहे, इथे त्याची पोटेन्शियल एनर्जी मध्ये टोटल कन्व्हर्जन होणार आहे. आपण रोलिंग मोशन मध्ये डेरिव्हेशन पाहिलेलं आहे. इथे त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी असते. आपण त्यावेळेस फक्त कसं पाहिलं होतं, डाऊन पाहिलं होतं, वरतून तो खाली जातो. मग त्याची इथं ज्यावेळेस येत होतो काय होतं, त्याची कंप्लीट पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जी मध्ये. आणि सिमिलरली जर त्याला खालून वरती जायचं असेल तर काय होणार, त्याची पूर्ण कायनेटिक एनर्जी कन्वर्ट होणार पोटेन्शियल एनर्जी मध्ये. इथं त्याच्याकडे पूर्ण पोटेन्शियल एनर्जी असणार आहे आणि ह्या पॉइंटला त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी असणार आहे. सो इथं मी काय करणार, देअरफॉर दॅट इज लेट्स से ह्या पोझिशनला मी ए नाव देतो आणि ह्या पोझिशनला बी नाव देतो. सो मी इथं काय लिहितोय बघा, देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी ॲट ए शुड बी इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट बी. आता कायनेटिक एनर्जी कोणती घ्यावी लागणार आपल्याला, टोटल म्हणजे काय, रोलिंग कायनेटिक एनर्जी प्लस ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. सो बघा आणि ही काय असणार आहे, दॅट इज mgh. सिंपल mgh इज इक्वल्स टू इथे किती राहणार आहे, आपल्याला रोलिंग कायनेटिक एनर्जी माहिती आहे आपल्याला किती असते, दॅट इज 1/2 mv². आपण कॉमन काढतो, आतमध्ये राहतं आपल्याकडे 1 + k²/r². आता मगाशीच पाहिलं आपण फॉर सॉलिड सिलेंडर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, mr²/2 म्हणजेच k² त्याच्यासाठी काय असणार आहे, दॅट इज r²/2. काय असणार आहे, k² त्यासाठी काय असणार आहे, ऑब्विसली r²/2. म्हणजे इथं काय होणार बघा आपलं इक्वेशन आता, देअरफॉर mgh इज इक्वल्स टू काय होणार आहे इथे, दॅट इज 1/2 mv². इथे काय राहणार 1 + k² ला मी काय लिहिणार r²/2 × r². कॅन्सल, आतमध्ये राहणार फक्त 1 + 1/2 राईट. 1/2 mv². 1 + 1/2 म्हणजेच काय, दॅट इज 3/2. म्हणजेच काय होणार इथं 3mv²/4. हा mg येते इज इक्वल्स टू काय होणार इथे mgh. काय होणार इथे, दॅट इज mgh. बघा आता. सो आता त्यांनी आपल्याला विचारले, आता इथून आपण h काढू शकतो. बघा आपला h काय मिळेल इथे आपल्याला, दॅट इज 3 mm कॅन्सल होऊन जाणार, mm कॅन्सल. सो h इज इक्वल्स टू काय मिळणार बघा आपल्याला, h इज इक्वल्स टू काय मिळणार आहे आपल्याला 3v²/4 डिवायडेड बाय g. हे आपल्याला h मिळणार आहे. आता जर ही डायग्राम पाहिली तर त्यांनी हा अँगल दिलेला आहे आपल्याला थीटा. हे असतं आपलं s आणि ही असते आपली h. तर त्यांनी विचारले आपल्याला की हाऊ फार डज द सिलेंडर गो अप द प्लेन, ते किती वरती जाईल. म्हणजे त्यांनी आपल्याला s विचारले. हे इथून ते असं किती वरती जाईल, आपण जर त्याला वेलोसिटी दिली तर ते किती वरती जाईल कसं काढणार. जर हे ट्रायंगल नीट पाहिला तर इथं आपल्याला काय कळतं, दॅट इज साइन थीटा इज इक्वल्स टू काय असेल h/s. सो h इज इक्वल्स टू काय लिहिणार आपण s × साइन थीटा. बरोबर, h काय असेल s × साइन थीटा. पण मी काय लिहितो s × साइन थीटा इज इक्वल्स टू h 3v²/4g. सो इथं काय येणार, देअरफॉर s इज इक्वल्स टू 3v²/4g साइन थीटा. आहे का कोणता ऑप्शन असा, 3v²/4g साइन थीटा, दॅट इज ऑप्शन डी. 3v²/4g साइन थीटा, ऑप्शन डी. ओके ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, when a solid sphere rolls without slipping down, an inclined plane making angle theta with the horizontal, the acceleration of its center of mass is a. If the same sphere slides without friction, its acceleration a dash will be. Okay, its acceleration a dash will be.
बघा ऍक्सलेशनचा आपला नॉर्मल फॉर्म्युला माहिती आहे, ए इज इक्वल्स टू काय असतं रोलिंग बॉडीसाठी, दॅट इज जी साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. इथे काय दिली बॉडी, सॉलिड स्पेअर दिले. फॉर सॉलिड स्पेअर सॉलिडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर काय असतो, दॅट इज 2/5 mr स्क्वेअर. म्हणजे त्याचा अर्थ त्याचा के काय झाला, इथं के स्क्वेअर काय झाला 2/5 r स्क्वेअर. बरोबर. सो त्या केसमध्ये ए काय असणार आहे, देअरफॉर ए इज इक्वल्स टू काय असणार बघा इथं जी साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय होणार आहे बघा 2/5 होणार आहे, कारण की आर स्क्वेअर कॅन्सल होणार. सो इतर काय तर 5 प्लस 1 दॅट इज 7/5. हा 5 वरती जाईल. सो आन्सर इथं काय असेल, ए इज इक्वल्स टू काय इथं 5g साइन थीटा अपॉन 7. हे कोणतं ऍक्सेलरेशन झालं त्याचं, द ऍक्सेलरेशन ऑफ इट सेंटर ऑफ मास. बघा हे कोणतं झालं, ज्यावेळेस स्लिपिंग नाहीये आणि तो जो स्पिअर आहे तो रोल होतोय. आता त्यांनी काय सांगितलंय बघा, याला त्या 1 त्यांनी काय सांगितलंय, हा जो इन्क्लाइन प्लेन आहे, आता त्यांनी काय सांगितलंय, इफ द सेम स्पिअर स्लाइड्स विदाउट फ्रिक्शन. आता त्यांनी स्लाइडिंग मोशन सांगितलंय, स्लाइड्स आहे, तो काय करणार आहे, स्लाइड होणार आहे. आता रोल नाही होणार आहे, तो रोल नाही होणार आहे, असा रोटेट होणार नाहीये, तो स्लाइड होणार आहे, असा घसरत जाणार आहे. असा अगोदर तो कसा चालला होता, असा चालला होता बरोबर, रोल होत, आता तो असा जाणार आहे. तर त्यांनी सांगितलं की त्यावेळेस इन दॅट केस चार्जिंग समथिंग नाही, इन दॅट केस ह्याचं ऍक्सेलरेशन कसं राहणार आहे बघा. आता ह्या केसमध्ये याचं ऍक्सेलरेशन कसं राहणार आहे, आता ह्याच्याकडे इथं अँग्युलर व्हेलॉसिटी नाहीये. आता ज्यावेळेस हा लेट्स ह्या इथे असेल, ह्याच्यावरती ऍक्सेलरेशन कोणतं ऍक्ट होतंय बघा, हे जी ऍक्ट होतंय इथं mg बरोबर. आता जीला जर मी असं दोन याच्यामध्ये रिझॉल्व्ह केलं तर हा जो अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा राहणार आहे. म्हणजे हा कंपोनंट काय राहणार आहे, जी कॉस थीटा, आणि हा कंपोनंट काय राहणार आहे, जी साइन थीटा. आणि हा तो कंपोनंट राहणार आहे जो ह्या स्पिअरला ह्या डायरेक्शनला घेऊन जाणार आहे. म्हणजे ह्या केसमध्ये याचं ऍक्सेलरेशन काय झालं, लेट्स से बघा काय दिलंय, ए डॅश मध्ये दिलंय, दॅट इज काय असणार आहे, दॅट इज जी साइन थीटा. म्हणजे मी काय घेणार, आता त्यांनी ए डॅश विचारलंय आपल्याला बघा, त्यांनी विचारलंय आपल्याला इट्स ऍक्सेलरेशन ए डॅश विल बी, इट्स ऍक्सेलरेशन ए डॅश विल बी, आणि इन टर्म्स ऑफ ए विचारलंय त्यांनी. मी काय घेणार, देअरफॉर ए डॅश अपॉन ए डॅश किती आहे आपला, जी साइन थीटा डिवायडेड बाय ए किती आहे आपला 5/7 जी साइन थीटा बरोबर. जी साइन थीटा काय सर, इथं काय राहणार 7/5, आणि हा ए इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये येणार, सो 7/5 ए. सो आन्सर इज ऑप्शन सी. ऑप्शन सी आन्सर राहणार. सेकंड केस मध्ये त्यांनी सांगितलंय की स्लाइड होतोय, रोल होत नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिले, द मोमेंट्स ऑफ इनर्शिया ऑफ टू रोटेटिंग बॉडीज ए अँड बी आर IA अँड IB. IA इज ग्रेटर दॅन IB इफ देअर अँग्युलर मोमेंटम आर इक्वल. अँग्युलर मोमेंटम दोघांच्या इक्वल आहे. बघा काय सांगितलंय, IA इज ग्रेटर दॅन IB, आणि अजून काय दिलंय त्यांनी, LA इज इक्वल्स टू LB. आणि रिलेशन कशातलं विचारलंय, कायनेटिक एनर्जी मधलं रिलेशन विचारलंय. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काढू आपण. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 रोटेशनल साठी 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आता मी काय करतो, याला इंटू I डिवायडेड बाय I करतो, म्हणजे 1/2 I ओमेगा स्क्वेअर इंटू I डिवायडेड बाय I, म्हणजे वरती काय होऊन जाईल 1/2 I स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय I इथं, म्हणजे इथंच काय होतं, मी असं लिहू शकतो याला 1/2 L स्क्वेअर अपॉन I. का, कारण की I ओमेगा म्हणजे काय, L असतो अँग्युलर मोमेंटम, आणि त्या दोघांचा स्क्वेअर म्हणजे काय, अँग्युलर मोमेंटमचा स्क्वेअर. म्हणजे इथून मला काय मिळतंय, दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 L स्क्वेअर अपॉन I. म्हणजे मला काय कळतं इथून, कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर मोमेंटमचा स्क्वेअर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोमेंट ऑफ इनर्शिया. इनव्हर्सली प्रोपोर्शनल येते, म्हणजे आन्सर काय राहणार आहे, जर IA इज ग्रेटर दॅन IB देन कायनेटिक एनर्जी ऑफ A शुड बी लेसर दॅन कायनेटिक एनर्जी ऑफ A शुड बी लेसर दॅन कायनेटिक एनर्जी ऑफ B. दॅट इज ऑप्शन सी. आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन सी राहणार आहे. समजलं, कारण की ह्या फॉर्म्युल्यामधून काय कळतंय आपल्याला, काय कळतंय, दॅट इज इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू I. सो I जर कमी असेल तर कायनेटिक एनर्जी जास्त असेल, सिंपल. सो आन्सर काय असेल, ऑप्शन सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलंय, अ हॉलो स्पिअर हॅज अ रेडियस ऑफ 6.4 मीटर.
मिनिमम व्हेलॉसिटी रिक्वायर्ड बाय मोटरसायकलिस्ट ॲट द बॉटम टू कम्प्लीट दी सर्कल विल बी. बघा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, असा हॉलो स्पिअर आहे, एक मोटरसायकलिस्ट आहे, तो ह्याच्यामध्ये गाडी चालवतोय, जरा स्टंटमॅन दिसतोय, तो काय करतो इकडे गाडी चालवतोय, राईट. तर त्याला काय सांगितलं त्यांनी, तो असा ऑब्व्हियसली ह्या सर्कलमध्ये गाडी चालवतोय तो असा, बरोबर. तर त्यांनी काय सांगितलं की त्याला हे कम्प्लीट करण्यासाठी हे असं व्हर्टिकल सर्कल तो असा पुढे जाऊन माग नाही आला पाहिजे, तो असा पुढे जाऊन असं त्याचं कम्प्लीट सर्कल झालं पाहिजे. तर त्यांनी विचारलंय की रिक्वायर्ड बाय द मोटरसायकलिस्ट टू कम्प्लीट दी, बॉटमला विचारली बघा, मिनिमम व्हेलॉसिटी रिक्वायर्ड बाय मोटरसायकलिस्ट ॲट दी बॉटम टू कम्प्लीट दी सर्कल विल बी. कसं काढणार आपल्याला माहिती आहे, इथं बॉटमला किती व्हेलॉसिटी पाहिजे, √5 rg, इथे किती पाहिजे, √3 rg, इथे किती पाहिजे, √r g. बॉटमची विचारली, बॉटमची काढा, √5 rg, √5 rg, 5 इंटू r किती दिलाय 6.4 मीटर. जी घ्या तुम्ही 10 घ्या, बरोबर, जी 10 घ्या. सो इथं किती राहणार बघा, इथं काय करणार, दॅट इज √5 इंटू 64 घ्या. 64 चा स्क्वेअर रूट किती असतो, 8 असतो. √5 घ्या, 5 चा स्क्वेअर रूट किती असणार आहे, 8, अप्रॉक्सिमेटली 2.1 काहीतरी असणार आहे, 2.1 घेऊया आपण. सो इथे किती असणार आहे, म्हणजे 8 इंटू 2 16 पेक्षा जास्त आन्सर येणार आहे. बघा अप्रॉक्सिमेटली घेतलं, बघा आन्सर कसं काढायचं, 16 असणार आहे का, नाही 16 पेक्षा काही ना काहीतरी जास्त असणार आहे. सो आन्सर कोणता येणार आहे आपला, दॅट इज ऑप्शन 4. हे अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेशन केलं मी, बट दॅट इज करेक्ट. 2.1 घ्या किंवा 2.2 समथिंग घ्यायचं असेल, कारण की 2 चा स्क्वेअर 4, सो ऑब्व्हियसली 5 चा जो स्क्वेअर रूट असेल तो 2 पेक्षा थोडा काहीतरी जास्त असेल, राईट. सो आन्सर काय राहील, 17.7 मीटर पर सेकंड. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, 1 kg स्टोन, बघा काय दिलंय, 1 kg स्टोन, 1 kg stone at the end of 1 meter long string is wheeled in a vertical circle at a constant speed of 4 meter per second. Okay, the tension in the string is 6 Newton when the stone is at. Okay, stone ची पोझिशन विचारली, टेन्शन दिलंय. व्हर्टिकल सर्कलचाच प्रॉब्लेम आहे बघा. व्हर्टिकल सर्कल मध्ये आपण काय करू, इथं फ्री बॉडी डायग्राम काढू, म्हणजे फोर्स डायग्राम काढू. बघा लेट से हा इथे आहे, तर इथे याच्यावरती कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत असतात हे बघा माहिती आहे आपल्याला. हा टेन्शन फोर्स असा असतो, बरोबर. सो इथं काय होतं, हा mg असा असतो आणि हा इकडे काय येतो, सो आपण पाहिलं होतं, हा इथे थीटा येतो. सो ऑब्व्हियसली हा इथे कोणता येणार, थीटा येणार आहे. सो हा कंपोनंट काय असतो, mg cos थीटा असतो आणि हा काय असतो, mg sin थीटा. तर आपल्याला इक्वेशन बघा काय येतं, ही टी ची डायरेक्शन बघा, टेन्शनची डायरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर असते, mg cos थीटा इकडे असतो, म्हणजे इथे काय हा टी, म्हणजे इक्वेशन लिहायचं झालं मी कसं लिहिणार, टी मायनस mg cos थीटा, मायनस mg cos थीटा. आणि हे काय प्रोव्हाइड करत असते आपल्याला, दॅट इज द नेसेसरी सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, दॅट इज mv²/r. बरोबर. आता त्यांनी टेन्शन दिलंय आपल्याला, टेन्शन दिलेलं आहे, बरोबर, टेन्शन दिलेलं आहे. सो आपल्याला त्यांनी आता बघा काय करायचं आपल्याला, आपण इथं काय करणार आता बघा, देअरफॉर टी इज इक्वल्स टू काय करणार मी, mg cos थीटा ह्या साईडला नेतो प्लस mv²/r. ठीक आहे. सो हे 6 दिलंय त्यांनी, 6 ह्या mv² मी इकडे घेतो मायनस mv²/r, कारण की मला थीटा काढावं लागणार आहे बघा, इज इक्वल्स टू mg cos थीटा, इज इक्वल्स टू mg cos थीटा. बघा इथं काय होणार आहे, 6 मायनस m किती दिलाय बघा, 1 दिलेला आहे. व्हेलॉसिटी किती दिली आहे, व्हेलॉसिटी किती दिली आहे, 4 मीटर पर सेकंड दिली आहे, म्हणजे 4 चा स्क्वेअर 16 बघा, 4 चा स्क्वेअर 16 आणि r किती दिली आहे, 1 दिली आहे. सो इज इक्वल्स टू परत m किती दिलाय, 1 दिलाय. g आपण घेऊया 10 घेऊया, जी आपण 10 घेऊया इंटू कॉस थिटा, इंटू कॉस थिटा. सो इथं काय होणार बघा, 6 मायनस 16 इज इक्वल्स टू 10 कॉस थिटा. 6 मायनस 16 काय असणार, मायनस 10 इज इक्वल्स टू 10 कॉस थिटा. सो इथं काय येणार बघा, ह्या 10 ला जर मी इकडे डिव्हिजन मध्ये आणलं तर इथं काय मिळणार मला, -1 इज इक्वल्स टू कॉस थिटा. आणि कॉस थिटा इज इक्वल्स टू म्हणजे मला काय करावं लागेल, कॉस इनवर्स ऑफ -1 इज इक्वल्स टू काय असेल, थिटा. आणि दिस इज पॉसिबल व्हेन, दॅट इज देअरफॉर थिटा काय असणार आहे, दॅट इज थिटा इज इक्वल्स टू 180 डिग्री और दॅट इज दी पाय रेडियन. 180 डिग्री और पाय रेडियन. म्हणजेच तेव्हा पोझिशन कुठे असणार आहे, टॉपला, कारण की इथे अँगल आपण मेजर करणं स्टार्ट करत असतो, अशी डायरेक्शन घेत असतो आपण, दिस इज द डायरेक्शन. सो ऑब्व्हियसली हा असा अँगल असेल आणि त्याची पोझिशन इथे असेल, दॅट इज हा अँगल झाला 180 डिग्री, दॅट इज टॉप ऑफ द सर्कल, ऑप्शन ए. ओके.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ बॉडी इज रोलिंग डाऊन अन इन्क्लाइन प्लेन इफ कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज 40% ऑफ कायनेटिक एनर्जी इन ट्रान्सलेटरी स्टेट देन द बॉडी इज. ओके, त्यांनी काय सांगितली आहे, दॅट इज जी रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज 40% ऑफ ट्रान्सलेशनल. 40% ही किती असते, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. 40% म्हणजे काय, 40/100 ही किती असते, 1/2 mv स्क्वेअर. बघा इथं 1/2 I म्हणजे काय असते, m k स्क्वेअर, आणि ओमेगा स्क्वेअरला मी असं लिहू शकतो v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल्स टू 40/100 इंटू हे 1/2 mv स्क्वेअर. हा 1/2 कॅन्सल, m कॅन्सल, v स्क्वेअर कॅन्सल. म्हणजे इथं काय मिळतं आपल्याला, k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळतंय बघा, 2/5 मिळतंय. कारण की 20 × 2 40 डिवाइड बाय 105. आता हे 2/5 हे कोणासाठी असतं बघा, असं k स्क्वेअर बाय r स्क्वेअर हा रेशो कोणासाठी 2/5 येतो. हा स्क्वेअर बघा हा कोणासाठी येतो, स्पेअरसाठी येतो. बघा स्पेअरची काय असते, मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज बघा स्पेअरची मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते, दॅट इज 2/5 mr स्क्वेअर. जर याला मी जनरल जो फॉर्म्युला आहे आपला त्याच्याशी जर कम्पेअर केलं, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, जनरल मास इंटू रेडियस ऑफ जायरेशनचा स्क्वेअर. सो m कॅन्सल होणार आणि मला काय मिळणार, देअरफॉर 2/5 इज इक्वल्स टू मला काय मिळणार, k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. सो याचा अर्थ ती बॉडी कोणती असणार आहे, स्पियर. बॉल म्हणजे बॉल, सिलेंडर, रिंग, सॉलिड बॉल, सॉलिड स्पियर असणार आहे तो. सॉलिड बॉल म्हणजेच काय, सॉलिड स्पियर. ठीक आहे, कारण की हॉलो स्पियर साठी वेगळं असतं. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. बघा काय सांगितलंय, थ्री बॉडीज रिंग, सॉलिड सिलेंडर अँड solid sphere roll down the same inclined plane without slipping. They start from rest. The radii of bodies are identical. Radius सारख्याचे, रेडियसच्या सिलेंडरच्या स्पियरच्या रेडियस सारख्याचे. Which of the bodies reaches the ground with maximum velocity? With maximum velocity. आता ह्याला बघा आपण हा डेरिव्हेशन कसा डेरिव्ह केलाय बघा, कोणताही असो जनरल डेरिव्हेशन आपण काय करतो, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी ॲट टॉप mgh इज इक्वल्स टू आपण काय घेत असतो, 1/2 mv स्क्वेअर 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. बरोबर, हा आपला फॉर्म्युला, दॅट इज हा टोटल कायनेटिक एनर्जीचा. राईट. सो mm इथं कॅन्सल होऊन जातं. जर आपण व्हेलॉसिटीचा जर फॉर्म्युला काढला फक्त, तर इथं काय मिळतं आपल्याला, g h अपॉन हा 2 इकडे जाणार, 2gh अपॉन 2gh, अरे काय आलं मध्ये सर, 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल्स टू इकडे काय राहणार आहे, v स्क्वेअर राहणार आहे. बघा इज इक्वल्स टू काय राहणार आहे, v स्क्वेअर राहणार आहे. सो आता एकेकासाठी घेऊ आपण. अगोदर घेऊया आपण केस रिंगची. रिंगसाठी काय येणार बघा, दॅट इज रिंग. आता रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, आय रिंग इज इक्वल्स टू काय असतो बघा, आय रिंग काय असतो, mr स्क्वेअर. म्हणजे k काय आला, k स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आला, r स्क्वेअर. म्हणजे इथं काय होणार बघा, k स्क्वेअर म्हणजे काय आला, r स्क्वेअर. r स्क्वेअर बाय r स्क्वेअर काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे इथं काय राहणार, खाली फक्त 2 राहणार. म्हणजे काय होणार इथं बघा, फॉर रिंग 2gh अपॉन 1 प्लस 1 होऊन जाईल. दॅट इज काय होणार, हे 2 कॅन्सल होऊन जाणार. इथं फक्त काय राहणार, दॅट इज v स्क्वेअर इज इक्वल्स टू gh राहणार. आता दुसरी बॉडी घेऊया आपण, दॅट इज सॉलिड सिलेंडर. सॉलिड सिलेंडरचा काय असतो बघा, आता सॉलिड सिलेंडरचा जर घेतला काय असतो, mr स्क्वेअर बाय 2. म्हणजेच काय, k स्क्वेअर काय येणार आहे, r स्क्वेअर बाय 2. k स्क्वेअर काय येणार आहे, r स्क्वेअर बाय 2. म्हणजे इथं k स्क्वेअर जागी मी काय येणार, r स्क्वेअर बाय 2. म्हणजे r स्क्वेअर कॅन्सल. इथं काय येणार, 1 प्लस 1/2. म्हणजे इथं काय येणार, 3/2. म्हणजे होणार काय बघा, 2gh डिव्हायडेड बाय 3/2. कारण की 1 प्लस 1/2 3/2 होणार. हा 2 वरती जाणार. म्हणजे काय होणार, इथं काय होणार, 4/3gh. म्हणजे ही जी व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे बघा. ही जी व्हॅल्यू आहे ना, दिस इज ग्रेटर दॅन gh. कारण की हे 1 पेक्षा जास्त आहे. दिस इज ओनली 1 × 1 येतं इथं. हे 1 पॉईंट समथिंग, हे 1.33 टाइम्स ऑफ gh येणार. किती येणार,
1.33 टाइम्स ऑफ GH. ठीक आहे. थर्ड बॉडी घेऊया, दॅट इज सॉलिड स्पियर. इथे स्पियर घेतो आपण सगळ्याचा. काय होणार आहे वरती 2GH. स्पियरचा आपल्याला माहिती आहे काय असतो 2/5 mr². म्हणजे k² काय आला, k² काय येतो दॅट इज 2/5 r². म्हणजे k²/r² काय येणार 2/5. म्हणजे इथं काय राहणार बघा 1 + 2/5. म्हणजे इथं काय येणार 5 + 2 दॅट इज 7/5. म्हणजे 2GH अपॉन 7/5. हा 5 वरती जाणार म्हणजे काय होणार इथं 10GH अपॉन 7. बघा काय येणार 10GH अपॉन 7 येणार. 10GH अपॉन 7. जर ह्याला जर तुम्ही केलं तर हे बघा त्याच्यापेक्षा जास्त येईल बघा. म्हणजे किती 1.3 राहतात 1.4 टाइम्स ऑफ GH समथिंग काहीतरी येणार. म्हणजे काय सगळ्यात जास्त स्पीड कोणाची असणार बघा. त्यांनी काय सगळ्यात जास्त स्पीड असणार आहे स्पेअरची, मग सिलेंडरची आणि देन रिंगची. म्हणजे त्यांनी काय सांगितलं रेडी ऑफ दिस बॉडीज आर सेम. विच ऑफ द बॉडी रिचेस द ग्राउंड विथ मॅक्झिमम व्हेलॉसिटी. तर ती कोणती असणार आहे सॉलिड स्पियर. सॉलिड स्पियर हा मॅक्झिमम व्हेलॉसिटी सोबत जाईल कारण की बघा त्याच्या व्हेलॉसिटीचा स्पियर सगळ्यात जास्त येतोय. ओके ठीक आहे. अच्छा ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. ओके एंड डन. ओके ठीक आहे ठीक आहे. सो इथे आपले क्वेश्चन रोटेशनल डायनामिक्सचे MCQ आपण स्टॉप करू. वी विल सी दी मोर MCQ ऑफ अनदर चॅप्टर्स ऑल्सो. ओके थँक्यू. आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर रिपीट बघा. तरी नाही समजला तर बुक्समध्ये बघा पण समजून घ्या कुठून ना कुठून तरी. ओके ठीक आहे. थँक्यू.